इसको वीडियो वायरल करते हो, बना इसको वीडियो सबका करो, लोगों का सबका करो, चारों तरफ देखो। आज बच्चा वहाँ पे 9 बजे मैडम मैं आपके पास 3 बार आया, मैडम बोलो ये करो वो करो, आप मतलब हो जाएगा तो बोलना, 4 बजे से बोलेगा क्या? तो आप बच्चा है कि नहीं, क्यों नहीं बात करो? जब तक बनवला शांतरा बनवला शांतरा तुम्ही फक्त शांतरा चालूच आहे व्हिडिओ। नहीं होगा बिल्कुल सर, पता तो चलेगा यहाँ क्या ट्रीटमेंट हो रहा है यहाँ पर। काकू शांतरा 2:45 वाजता जर एक व्यक्तीला साप चावला आणि तो आपला पूर्ण दम जो आहे दुसऱ्या दिवशी सकाळी 12 वाजता जो सोडतो, तर इतका वेळ तुम्ही करत काय होता, मारत होते का एम्सचे डॉक्टर? हा एक मोठा प्रश्न आहे। साप आणि उंदीर मधला फरक जर एम्सच्या डॉक्टरांना कळत नसेल तर त्यांची डिग्री त्यांनी एक काम केलं पाहिजे की पुंगडी केली पाहिजे आणि कुठे टाकलं पाहिजे। तर डॉक्टरांनी तेव्हा मोबाईलवर काहीतरी पाहिलं, मग चिठ्ठीवर लिहिलं आणि उंदराची औषधी त्याला दिली। साहेब आम्हाला सांगत होते की मोबाईलवर चेक करत होते की उंदीर चावल्यानंतर नेमकं काय केलं पाहिजे, इथले डॉक्टर जे आहेत ते चेक करत होते। मग असं डॉक्टर आम्ही पण आहोत, तर अशा प्रकारे जर उंदीर चावला तर काय ट्रीटमेंट दिली पाहिजे असं आम्ही गुगलवर सर्च करून तेही देऊ शकतो। मग आमचं तुमच्यात काय फरक आहे? त्या मॅडम सगळ्यात जास्त त्याला जबाबदार आहे। तिच्याकडे मी कितीतरी वेळा गेलो, मॅडम हे थांबा ना, आत्ताच इंजेक्शन दिलं ना, तुरंत होते का? नंतर तिने मला सलाईन लिहून दिली, सलाईन आणायला मी इमर्जन्सीमधून सलाईन घेतली। ते सलाईन शेवटपर्यंत माझा पोरगा मरून बी गेला, पण आजपर्यंत लागलेली नाही, ते माझ्या फ्रीजमध्ये मी ठेवलेली आहे। नॉर्मल कंडिशनमध्ये सांगतात सिरियस होतात, किती खोटं बोलतील स्वतःची जॉब वाचवण्यासाठी। मी तर लोकांना हात जोडून सांगतो की तिथे त्या दवाखान्यात त्यांना यायलाच नाही पाहिजे, एकदम 3rd क्लास हॉस्पिटल आहे हॉस्पिटल। नागपूरच्या एम्समध्ये एक पेशंट जातो, त्याला सापने चावला असतो, तिथे गेल्यानंतर तो आपले सिम्पटम्स सांगतो आणि एक डाऊट क्लिअर करतो की उंदीर किंवा सापाने चावला असेल। त्यात जे आहे पहाटे 4:30 वाजता त्याला घेऊन जालं जातं आणि त्याचं ट्रीटमेंट जे आहे 8-8:30 वाजता होतं। म्हणजे एम्स ज्याच्यावर आपण खूप मोठं सांगतो की इतकं मोठं एम्स नागपुरात बनलं आहे, त्या एम्समध्ये ट्रीटमेंट तरी होत आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळे एक 17 वर्षाचा मुलगा प्रीतम येरुलकर याची जे आहे याचा जीव चालला जातो। त्यांचे बाबा आपल्या सोबत आहे। प्रश्न असा आहे की प्रीतमला साप चावला होता, रात्री 3:30-4च्या दरम्यान त्याला साप चावला, 1-1.5 तासाचा नंतर त्याला सिम्पटम्स दिसले, त्यानंतर त्याला एम्समध्ये भरती करण्यात आलं। तिथे जे आहे 3 ते 4 तास कुठल्याही प्रकारचा ट्रीटमेंट त्याच्यावर झाला नाही। त्यांनी म्हटलं की मला कदाचित उंदीरही चावू शकतो, मात्र एम्स सारख्या इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना साधं हे समजत नाही की उंदीर चावल्याने लोकांच्या छातीत जळजळ होत नाही, गळ्यात जळजळ होत नाही, पाठ दुखत नाही, उंदीर चावल्यानंतर इतका मोठा लवकर सिम्पटम्स येत नाही। इतकं साधं जर एम्सच्या डॉक्टरांना कळत नसेल तर एवढा मोठा हॉस्पिटल फक्त नावापुरतं ठेवला आहे का, बांधला आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे। डॉक्टर त्यांनी खरंच केलाय की पैसे देऊन पास झाले एम्सचे डॉक्टर, असाही मोठा प्रश्न जे आहे उपस्थित होतो की साप आणि उंदीर मधला फरक जर एम्सच्या डॉक्टरांना कळत नसेल तर त्यांची डिग्री त्यांनी एक काम केलं पाहिजे की पुंगडी केली पाहिजे आणि कुठे टाकलं पाहिजे, असंच नेमकं चित्र असंच म्हणावं लागेल। कारण की 17 वर्षाचा एक मुलगा जातो आणि डॉक्टरांना काही होत नाही, त्यांच्यासाठी नॉर्मल गोष्ट आहे की रोजचे त्यांच्या समोर डेथ बॉडी जात असतात, मात्र एका बापाचा मुलगा 17 वर्षाचा मुलगा जातो, त्यांना काय वाटत? सर काय सांगाल, कोणामुळे तुमचा मुलगा मरण पावला? डॉक्टरांमुळे, एम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांमुळे। काय झालं होतं? त्याला रात्री 2:45ला साप चावला होता, पण ते आम्हाला माहिती नाही साप चावला का उंदीर होता म्हणून। पण आम्हाला मी सांगितलं का त्याला, मग मुलांनी आणि मी पाहिलं त्याला, पण त्याच्यामध्ये जे सिम्पटम होते ते उंदराचे नसून सापाचेच होते, पण आम्ही काही डॉक्टर नाही नसल्यामुळे आम्हाला काही ते माहिती नव्हतं। पण मी जेव्हा 4:30ला दवाखान्यात घेऊन गेलो पहाटेला, तर डॉक्टरांनी मला स्ट्रेचरसाठी पहिले अर्धा घंटा घुमवलं आणि त्याच्यानंतर मला म्हणत होते का हा आता काय झालं सांगा। तर स्वतः जो पेशंट आहे प्रीतम, त्यांनीच त्याला सांगितलं का माझ्या हाताला काहीतरी चावा घेतला, इथं सिंगल बाईट आहे आणि पोट दुखत आहे, पाठ दुखत आहे, गळ्यामध्ये माझ्या असं मुंग्या चावल्यासारखं वाटत आहे आणि आवाज कमी होत गेला माझा।
त्याचा आवाज कमी कमी होत गेला. तर डॉक्टरांनी तेव्हा मोबाईलवर काहीतरी पाहिलं, मग चिठ्ठीवर लिहिलं आणि उंदराची औषधी त्याला दिली. पण ते भेटली नाही मला. 8:20 भेटली मला. त्या हॉस्पिटलमध्ये ते अवेलेबल नव्हती. नंतर मग 8 वाजता पार्किंग मधली फार्मसी त्यांची ओपन झाली. तेव्हा मला 8:20ला ते इंजेक्शन भेटलं. त्याला इंजेक्शन दिलं. इंजेक्शन नंतर त्याचे सिम्पटम कमी नाही झाले. त्याचं उलट तोंडातून जास्त फेस टाकून राहिला होता तो. नाकातून स्लरी टाकत होता. पोट जास्त वाढलं होतं. डोळे उघडत नव्हता. तरी डॉक्टरांना मी बार बार बोलवलं पण डॉक्टर शेवटपर्यंत आले नाही. तेव्हापासून त्याला उंदराचं इंजेक्शन दिल्यानंतर त्याचं कोणतंच ट्रीटमेंट नाही केलं. फक्त मला स्ट्रेचर इकडून तिकडे हलवायला लावला. बाथरूम बदल्या बाजूनं मला स्ट्रेचर न्यायला लावला. तिथं असंच उभं ठेवून दिलं त्यांनी. असंच उभं ठेवून दिलं. आणि मॅडम, त्या मॅडमच्या व्हिडिओमध्ये, आमच्या व्हिडिओमध्ये व्हायरल होत आहे, त्या मॅडम सगळ्यात जास्त त्याला जबाबदार आहे. तिच्याकडे मी कितीतरी वेळा गेलो, मॅडम हे होता, थांबा ना, आत्ताच इंजेक्शन दिलं ना, तुरंत होते का. नंतर तिने मला सलाईन लिहून दिली. सलाईन आणायला मी इमर्जन्सीमधून सलाईन घेतली. ते सलाईन शेवटपर्यंत माझा पोरगा मरून बी गेला पण आजपर्यंत लागलेली नाही. ते माझ्या फ्रीजमध्ये मी ठेवलेली आहे. पडू नये माझ्याकडे अजूनही सलाईन. ते बार म्हटलं, बार या मॅडम चेक करा. नाही. शेवटी तिनं पुन्हा चिल्लावलं होतं. पुन्हा त्यांनी माझ्या समोर आणा म्हणे स्ट्रेचर. मी स्ट्रेचर घेऊन पुन्हा समोर आलो. तो झटके मारणं सुरू झालं त्याचं. झटके मारल्यानंतर पण त्याचा इलाज नाही केला. शेवटी जेव्हा तो जास्त म्हणजे एकदम सिरियस झाला तेव्हा त्याच्या नाकातूनच नळ्या टाकणं सुरू केलं याच मुलांनी. आणि तो तिथंच त्यांनी प्राण सोडला, समजा सोडल्यासारखाच होता. नंतर जेव्हा आम्ही एवढे चिल्लावलो, तो व्हिडिओ बनवणं चालू झालं, तेव्हा 7-8 लोक आले आणि त्यांनी त्याला म्हणजे याच्यामध्ये CPR देऊन फक्त त्याचं हृदय चालू केलं. तेव्हापासून त्याने कोणतीच हालचाल नाही केली. आणि 7-8 दिवस त्यांनी कशाचा इलाज केला हेही नाही माहीत. तो जिवंत होता नव्हता हे पण माहिती नाहीये. एम्स सारखं हॉस्पिटल जिथे दुरून दुरून लोक येतात या अपेक्षेने की इथे आमचा जीव वाचून जाईल, आमच्या परिजनाचा जीव वाचून जाईल, तिथे तुम्हाला काय अनुभव आला? अनुभव म्हणजे माझ्या मताने मी तर लोकांना हात जोडून सांगतो की तिथे त्या दवाखान्यात त्यांना यायलाच नाही पाहिजे. एकदम 3rd क्लास हॉस्पिटल आहे यांचं हॉस्पिटल. इमर्जन्सी मध्ये काही सुविधा नाही, काहीच सुविधा नाही आहे. कोणी इलाज करत नाही तिथे. तिथे इकडे जा तिकडे जा, तिथून हे आणा, कागद भरा, हे भरा. पेशंट शेवटी तिथं दम तोडून देतो. माझ्या समोर पण दम तोडलेले आहेत तिथे. आणि मी तिथं आजूबाजूलाच माझा जॉब आहे, तर मला माहिती आहे किती पेशंट जातात, किती. माझ्या रिश्तेदाराचे पण 3 पेशंट तिथे मारलेले आहेत. तुम्ही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला या संदर्भात तक्रार करणार आहे का? बिलकुल. तिथे मी तक्रार करीन आणि या डॉक्टराविरुद्ध, एम्स हॉस्पिटल विरुद्ध मी तिथे तक्रार देणार. संबंधित डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे, इन्क्वायरी लागली पाहिजे त्यांच्यावर. हा, इन्क्वायरी लागली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई, आणि ते बी अशी कारवाई नाही, योग्य अशी कारवाई झाली. लायसन्स रद्द झाला पाहिजे. बिलकुल बिलकुल. लायसन्स रद्द झालं पाहिजे. त्यांच्यावर ठोस अशी कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर. तर बघा, एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे जो आपल्या स्क्रीनवर पण दिसत असेल. अशात एक 17 वर्षाचा प्रीतम येरुलकर नावाचा मुलाला साप चावतो. ते कन्फर्म नसतात की साप आहे की उंदीर आहे, मात्र कन्फर्म सामान्य जनतेला नसतो. सिम्पटम्स पाहून डॉक्टरांना कळतं की काय उंदीरचा चावा घेणं आणि सापचा चावा घेणं यात काय फरक आहे. मात्र एम्स सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जिथे स्पेशलिस्ट लोक असतात, जिथे मोठे मोठे डॉक्टर जे आहेत, त्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांचं नाव चाललं जाते आणि अख्ख्या भारतातून तिथे डॉक्टर जे आहेत येतात, अशा तिथे लोकांना हेच समजत नाही आहे की साप आणि उंदीरचा फरक काय, साप चावल्याने काय सिम्पटम्स येतात आणि उंदीर चावल्याने काय सिम्पटम्स येतात. उंदीर चावल्यानंतरही साहेब आम्हाला सांगत होते की मोबाईलवर चेक करत होते की उंदीर चावल्यानंतर नेमकं काय केलं पाहिजे. इथलं डॉक्टर जे आहेत ते चेक करत होते. मग असं डॉक्टर आम्ही पण आहोत, तर अशा प्रकारे जर उंदीर चावला तर काय ट्रीटमेंट दिली पाहिजे असं आम्ही गुगलवर सर्च करून तेही देऊ शकतो. मग आमच्या तुमच्यात काय फरक आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. एम्स सारखा करोडो खर्च करून नागपुरात एम्स आला आणि सरकार म्हणते की आम्ही नागपुरात एम्स आणला. ठीक आहे, अरे बिल्डिंग बांधली, त्याच्या व्यतिरिक्त तिथे ट्रीटमेंटचं काय. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे त्या गोष्टीत. तो व्हिडिओ व्हायरल केलाय. माझ्या मामाला इमर्जन्सीमध्ये त्यांना ट्रीटमेंट नाही दिली, ती तुम्हाला परत आणावं लागला. तो व्हिडिओ मी एम्सची रियालिटी म्हणून टाकला होता. अशा अनुभव त्या एम्स सारख्या हॉस्पिटलमध्ये लोकांना भेटत आहे. आणि सामान्य 17 वर्षाचा मुलगा जो लहान, एक बाप समजू शकते, आम्ही नाही एक डॉक्टर शिकत होता, एक बाप त्या सगळ्या गोष्टी समजू शकते की मी आता स्वतः 1 वर्ष आधी बाप बनलो, तर यांची पिढ्या मी समजू शकतो की नेमकं यांना काय वाटत असेल की लहानपणापासून मोठा मुलगा करत आहेत ना. अशात डॉक्टरांच्या लापरवाहीमुळे, हलगर्जीपणामुळे जे आहे एक जीव चाललाय. तर काय म्हणावं, म्हणजे एम्स सारख्या हॉस्पिटलमध्ये अशा गोष्टी होत असेल तर मग काय काम कशासाठी एम्स बनलाय, याच्यावर जे आहे बिल्डिंग बांधून दिली, त्याच्यात लोकांचे ट्रीटमेंट होत आहे नाही होत आहे याच्याकडे लक्ष देण्यासाठी एक तुम्ही व्हिजिलन्स ऑफिसर तयार केलं पाहिजे. हे नेमकी मागणी झाली पाहिजे. मात्र असं काहीच होत नाही आणि लोक येत आहेत,
जगत आहेत, मरत आहेत, काही घेणं नाही. लोक खूप आहेत म्हणून आम्ही बेटे देऊ शकत नाही. तुम्हाला वाटत असेल टाका, नाही वाटत असेल घेऊन जा, आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. अशा पद्धतीचे ट्रीटमेंट, अशा पद्धतीने त्यांचा व्यवहार तिथे असतो आणि अशात एक 17 वर्षाच्या मुलाची डेथ होऊन जाते आणि कारवाई कोणावर झाली नाही आतापर्यंत. आणि हॉस्पिटल सांगते की पेशंट जो आहे सिरियस मध्ये होता. आमच्याकडे व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये क्लिअर दिसतंय की त्याला स्ट्रेचरवर ठेवून आला, नॉर्मल कंडिशन मध्ये होता. सांगतात सिरियस होतात. किती खोटं बोलतील स्वतःची जॉब वाचवण्यासाठी. पूर्ण डॉक्टर म्हणजे तिथले डॉक्टर ज्यांच्यावर आता ज्यांनी ट्रीटमेंट केली ते स्वतःला वाचवण्यासाठी खोटं बोलतात, लोकांना सांगतात. आणि मीडिया जे काही बातम्या लावत असतील ते त्यांचा पक्ष घेतात. त्यांना माहित नाही दुसरा पक्ष काय आहेत, मग ते ऍज इट इज ते बातम्या त्यांचा पक्ष घेऊन लावून टाकतात. आणि लोकांना वाटतं की सिरियस तो होता, काय विषय, साप चावल्यानंतर सडनली इतका लवकर व्यक्ती मरत नाही. 2:45 वाजता जर एक व्यक्तीला साप चावला आणि तो आपला पूर्ण दम जो आहे दुसऱ्या दिवशी सकाळी 12 वाजता जो सोडतो, तर इतका वेळ तुम्ही करत का मारत होते का एम्सचे डॉक्टर? हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे चीड येते अशा डॉक्टरांची जे अशा पद्धतीने लोकांना मरण्यासाठी सोडतात. आणि एम्स सध्या मारण्याचाच एक प्रकारचा जे धंदा सुरू करण्यात आलेला आहे काय, असा मोठा प्रश्न आहे. कारण की सर्व अनुभव मी घेतलाय. माझ्या मामाला ट्रीटमेंट नाही भेटलाय. प्रीतम येरुलकर जो ज्याच्यात डेथ झाली 17 वर्ष, जो डॉक्टर शिकत होता, त्याचा जीव जे आहे ते हॉस्पिटलच्या लोकांनी घेतलाय. ट्रीटमेंट करता येत नाही तर मग तिथे करून फक्त सरकारचे पैसे घेऊन करत काय, हा एक मोठा प्रश्न जे आम्ही उपस्थित करतोय. आणि ह्याच्या जे डॉक्टर संबंधित डॉक्टर आहे ज्यांनी ट्रीटमेंट केलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे जे उपाध्यक्ष जे प्रशासक आहे त्यांच्याकडे हे जाणार आहे आणि कारवाई करण्याची मागणी जी आहे त्यांनी त्यांच्याकडेही केलेली आहे.